नमस्कार श्रोते हो, पोथी वाचन या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत। समर्थ रामदास स्वामी महाराज कृत मनाचे श्लोक व त्याचा मराठीमध्ये अर्थ। चला तर सुरुवात करूयात। श्लोक क्रमांक 161। अहंता गुणी सर्व ही दुःख होते, मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते, सुखी राहता सर्व ही सुख आहे, अहंता तुझी तुझी शोधून पाहे। याचा अर्थ असा की अहंकारामुळेच सर्व दुःखे निर्माण होतात। या अहंकारामुळेच मुखातून बाहेर पडणारा ज्ञानाचा उपदेश वाया जातो, त्याचा काही परिणाम होत नाही। आपला अहंकार कशात आहे हे तुझे तूच शोधून काढ आणि तो नष्ट कर, म्हणजे तुला सुखच अनुभवायला मिळेल। श्लोक क्रमांक 162। अहंता गुणे नीती सांडी विवेकी, अनिती बळे श्लाघता सर्व लोकी, परीअंतरी सर्व ही साक्ष येते, प्रमाणांतरे बुद्धी सांडून जाते। अहंकारामुळे विवेकी माणसे सुद्धा नीती सोडून अनितीने वागू लागतात व पुढे येतात। लोक त्यांची प्रशंसा करू लागतात, परंतु त्यांचे मन खात असते। त्यांची बुद्धी शास्त्राचा विचार सोडून अनितीच्या मार्गाने जाऊ लागते। श्लोक क्रमांक 163। देहे बुद्धीचा निश्चयो दृढ झाला, देहातीत तेहित सांडेल गेला, देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी। अज्ञानामुळेच देह म्हणजेच मी अशी दृढ जाणीव झाली की माणूस स्वतःचे हित साध्य करू शकत नाही व सर्व गमावून बसतो। म्हणून मी म्हणजे देह अशी जाणीव सोडून तिला मी म्हणजे आत्मा असे रूप द्यावे। त्यासाठी नेहमी संतांची संगती धरावी। श्लोक क्रमांक 164। मने कल्पिला विषयो सोडवावा, मने देव निर्गुण तो ओळखावा, मने कल्पिता कल्पना ते सरावी, सदा संगती सज्जनाची धरावी। मन हे कल्पनेने विषयात गुरफटून जाते, म्हणून त्याला काल्पनिक विषयातून मोकळे करावे आणि त्रिगुणातीत असा जो निर्गुण परमात्मा आहे तो जाणून घ्यावा। कल्पनेतून असंख्य कल्पना करीत त्यात मन गुरफटत राहते, तेव्हा कल्पना करणे सोडून द्यावे। त्यासाठी नेहमी संतांची संगती करावी। श्लोक क्रमांक 165। देहादिक प्रपंच हा चिंतियेला, परी अंतरी लोभ निश्चित ठेला, हरी चिंतने मुक्ती कांता वरावी, सदा संगती सज्जनाची धरावी। मनुष्य हा आपल्या देहाचा व प्रपंचाचाच विचार करीत असतो, त्यामुळे मनात प्रपंचाची आसक्ती निर्माण होते। म्हणून मनुष्याने भगवंताच्या चिंतनाने मुक्तिरूप स्थिर वरावी। त्यासाठी नेहमी संतांची संगत धरावी। पुढील श्लोक आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात। जय जय रघुवीर समर्थ।